नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला पूर्णपणे विकसित देश बनवण्याचे उद्दिष्ट पुन्हा एकदा मांडले. स्वातंत्र्य चळवळीशी तुलना करताना त्यांनी असे प्रतिपादन केले की जर मागील पिढ्या 20-35 वर्षांत वसाहतवादी शासकांना हकलून लावू शकल्या तर आजचे 140 कोटी नागरिक पुढील 25 वर्षात विकसित भारताचे स्वप्न साकार करू शकतील. पंतप्रधानांनी काल गुजरातमधील गांधीनगर येथे गुजरात अर्बन ग्रोथ स्टोरीच्या 20 वर्षाच्या समारंभात भाषण केले. स्पेस एक्सने आज सकाळी दक्षिण टेक्सासमधील बोका चिका बीच जवळ त्यांच्या सुवेदेवरून त्यांच्या 9व्या चाचणी उड्डाणात स्टारशिप सुपर हेवी रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण केले. बहुप्रतीक्षित प्रक्षेपण भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे 5 वाजता झाले. चंद्र आणि मंगळावर मानवांना वाहून नेण्याची क्षमता असलेली पूर्णपणे पुन्हा वापरता येणारी हेवी लिफ्ट रॉकेट प्रणाली विकसित करण्याच्या स्पेस एक्सच्या मोहिमेतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात झालेल्या दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात 2025 या वर्षासाठी 69 प्रतिष्ठित व्यक्तींना पद्म पुरस्कार प्रदान केले. त्यापैकी 3 पद्मविभूषण, 9 जणांना पद्मभूषण आणि 57 जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. भारतात आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 81.04 अब्ज डॉलर थेट विदेशी गुंतवणूक झाली आहे. ही रक्कम आर्थिक वर्ष 2023-24 मधील 71.28 अब्ज डॉलरच्या तुलनेत 14% अधिक आहे. शेतजमिनीच्या वाटणीनंतर नोंदणी दस्तासाठी 30,000 रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात होते. महसूल विभागाकडून हे शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून यामुळे आता शेती वाटप पत्रावरील दस्त नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाहीये. राज्यातील शेतकरी संकटाचा सामना करत असताना मुसळधार पावसानं पुन्हा त्याला संकटात टाकले. गेल्या 2 दिवसांत राज्यभर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं असून राज्य सरकारने पंचनाम्याचे सरकारी सोपस्कर बाजूला ठेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. राज्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आलाय. शेती आणि घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. पिंपरी चिंचवड शहरात 72 धोकादायक इमारती व घरे असून त्यामध्ये 3 इमारती अति धोकादायक आहेत. धोकादायक इमारतींची सर्वाधिक 34 संख्या ड क्षेत्रीय कार्यालय हद्दीत आहेत. धोकादायक इमारत मालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस दिल्यानंतर 8 जणांनी इमारतींची दुरुस्ती केली आहे. शक्तीपीठ महामार्गाला विरोध असणारी गावे वगळून नवीन लेआउट करून शक्तीपीठ महामार्ग करण्याची विनंती केली जाणार आहे असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. ते म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी आधी विरोध दर्शवला होता, पण आता योग्य मोबदला मिळालाय तर जमिनी द्यायची तयारी काही शेतकऱ्यांनी दर्शवली आहे. तसे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यामुळे शासन आता या मार्गाने जाणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं IPLच्या शेवटच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सवर 6 विकेट्सनं विजय मिळवला. RCBनं IPL इतिहासात 3ऱ्या सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केलाय. लखनौनं RCB समोर 228 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र RCBनं हे आव्हान 18.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केले आणि RCBचा हा या मोसमातील एकूण 9वा विजय ठरला असून RCBनं या विजयासह टॉप 2 मध्ये धडक दिली आहे. आणि या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 10 बातमीपत्रात. इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.